ऋषी व्लॉगरनं हात फिरवला दाढीवर आणि संगमनेरचा हॉटेलवाला व्लॉगर टाकलाय गाडीवर। तर मंडळी झाला असं मला वाटत असेल का ऋषी व्लॉगर लय मजा करतो। मा कांद्यामध्ये एक गबाळ मावाना मला काय काम चुकाना। विषय असा झालाय का झोपातून उठलं का मला कामाला फोकार येत आहे। आता आहे ना हे गावठी सफरचंदांचे प्लॉट खाली करायचं काम चाललंय। सगळे ट्रिपचे बंडल तारीमध्ये गुतून घेऊन हिंडत होतो। तेवढ्यात रँडरी घेऊन निघालो होतो मी एक महत्वाचं काम करायला। महत्वाचं काम म्हणजे काय तर मला डिझेल आणायला लावलं होतं आणि आता तुम्हाला माहिती ह्या डिझेल मध्ये काय होणार आहे। अरे 50 रुपयाचं फाळकं डायरेक्ट नातकुळा जळगाव धुळा काम करीत राहतो। त्यात आहे ना बक्कासूर डळवायचा होता ना हा नागर सोडून द्यायचा होता। नागर सोडला आणि त्याला फन जुतला। आता फन घेऊन करायचंय काय तर आपण ज्या वावरांमध्ये 3 दिवसापासून सगळं फाउंडेशन गोळा करीत होतो ना त्याच्यातलं तांबट्याचं गाबाळ अशा काही पद्धतीने गोळा करून टाकायचंय। आता तुम्ही म्हणशाल का पेपरचे लय तुकडे होत्या वावरात अमुक होतं तमुक होतं। एवढा विचार केला तर आपली जास्त जिरल त्याच्यामुळे एवढा विचार करायचा नाही। सगळं वडून काढायचं आणि त्यानंतरच बक्कासूर घेऊन आलो फार्म हाऊसवरती फन सोडून दिला आणि त्याला रोटर जोडलं। आता रोटर तर घेऊन निघालो होतो। रोटर घेऊन आल्याच्या नंतर मला धाक होता का म्हणलं याच्यात ना पेपर गुंडाळायला नको पण तशातला काही विषय झाला नाही। आवर तर एकदम टकाटक झालं होतं। पण तुम्हाला आहे ना 2 गोष्टी आपल्या ट्रॅक्टर बद्दल सांगावं म्हणलं तर बरेच जण विचारित राहता कुबोटाचा एक्सपिरियन्स कसा आहे दादा ते सांगा। कुबोटाबद्दल बोलायला गेलं तर अख्खा व्लॉग कमी पडेल पण तुम्हाला 2 शब्दात सांगतो। कुबोटावरती मी दिवसभर बसलेलो आहे। अंग दुखणं किंवा कंटाळा येणं या गोष्टीचा कुबोटावरती विषयच नाही। डायरेक्ट असं वाटत जसं कारगाडी चालू राहिलोय। आता फार्म हाऊस मध्ये ट्रॅक्टर लावून दिला होता आणि त्यानंतरच आपली लाल भडक आणि ते धडक डिप्झर घेऊन मी निघालो होतो सिन्नरला। आता सिन्नरला जाण्याचं कारण असं का सुशांत भाऊ संगमनेरवरून आपल्याला स्वतः भेटायला आले होते। वहिनी आणि सुशांत भाऊ दोघे होते पण वहिनींची काही गाठभेट झाली नाही। मग सुशांत भाऊला म्हणलं चला आता तुम्हाला आमच्या सिन्नरचा फेमस ग्रॅज्युएटचा चहा पाजितो। तिथे पद्या बसलेला होता त्यांना चहा पाजला आणि आवरावला आजचा व्लॉग काय